दशावतार प्रदर्शित झाला आणि अनेकांना प्रश्न पडला, राखणदार म्हणजे नेमकं कोण? मित्रांनो, राखणदार म्हणजे कोणी साधी सर्वसामान्य शक्ती नाही. राखणदार ही एक अशी शक्ती आहे, एक अशी ग्रामदैवता आहे, की जी आपल्या सीमेतल्या प्रत्येकाचं रक्षण करते. त्याच्या सीमेत तुम्ही जर कोणाला अकारण त्रास दिलात, तर ते तुम्हाला दोनदा चेतावणी देतात. तुम्ही तरी ऐकलं नाहीत, तर तिसऱ्या वेळी मात्र तुमच्या अपराधानुसार ते तुम्हाला शिक्षा देतात. राखणदाराला घाबरण्याचं काहीच कारण नाही. खरं तर राखणदार म्हणजे रक्षक देवता, जी आपलं रक्षण करते. कोकणात आणि गोव्यात बहुतेक करून राखणदारांचं अस्तित्व मानलं जातं. इतर ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. कोकणात राखणदार गावच्या वेशीवर आणि गावातच कधी मूर्ती स्वरूपात वा कधी वृक्ष स्वरूपात असतात. राखणदार सर्प आणि इतर प्राण्यांचं रूप घेऊनही आपल्या रक्षणासाठी येतात. गावात काही सण वार जत्रा असतील किंवा अमावस्या पौर्णिमा असतील की आधी राखणदाराला त्याचा मान दिला जातो. राखणदार आपली सगळ्या नकारात्मक ऊर्जा शक्ती, काळी जादू, वाईट जादूपासून रक्षण करतात. तुमचा राखणदाराबद्दल काही अनुभव असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ओम नमः शिवाय.